डॉक्टर आंबेडकर हॉलचं नूतनीकरण करा आणि तो सर्वसामान्यांसाठी खुला करा. ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी. शहर प्रमुख संतोष चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केली चर्चा. संकेश्वर रोडवरील नगर परिषदेच्या मालकीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासह त्याचं नूतनीकरण तातडीनं करून घेण्याची मागणी ठाकरे गट शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. या संदर्भात गायकवाड यांच्याशी शिष्टमंडळानं चर्चा केली. डॉक्टर आंबेडकर हॉलमधील गैरसोयींबाबत शहर प्रमुख संतोष चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधलंय. शहरातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि सर्व धर्मियांचा हक्काचा हॉल म्हणून आंबेडकर हॉलकडे पाहिलं जातं. तो कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावा. किचन आणि जेवण पंक्तीसाठी मंडप उभारावे लागतात. यामुळं तिथं पत्र्याचं शेड मारणं आवश्यक आहे. स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कामगाराची नेमणूक करावी. अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. रात्री सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. पार्किंगसाठी अडचण येऊ नये यासाठी पट्टे मारून द्यावेत. पाण्याच्या नव्या टाक्या बसवाव्यात. अशा पद्धतीनं नूतनीकरण करताना हा हॉल रहिवासी भागात असल्यानं रात्री 10 नंतर स्पीकर न लावण्याचा नियम आवश्यक आहे. माजी तालुका प्रमुख विलास यमाटे, उपतालुका प्रमुख वसंत नाईक, भरत जाधव, महादेव पाटील, राजू रामजी, आनंद माने, संदीप कुराडे, सुनील डवरी आदी उपस्थित होते.